आता या ठिकाणी काय आहे, आपण जर इथं टाईप केलं, ठीक आहे, सध्या मला टाईप होत नाहीये, ठीक आहे. असो आपला आपण आता जो फॉर्म ऍड केला त्याच्यामध्ये मला काय होतंय, इथं मी जे पण टाईप करतोय ते मला शो झालं पाहिजे, ठीक आहे. तर ते शो करण्यासाठी मला काय करावं लागेल, मला माझ्या स्टेट्स यूज करावं लागतील. त्या स्टेट्सचा यूज करून काय करणार आपण, आपला जो फॉर्म आहे, ठीक आहे, तो काय करणार, वर्किंग करणार. सो वर्किंग करण्यासाठी आपण काय करतो, आपल्या स्टेट्स यूज करतो. त्या स्टेट्स आपण इथं सेट करतो, ठीक आहे, ज्यावेळेस मी टाईप करतो त्यावेळेस. ते कसं करतो आपण, आता जर मी इथं आलो, ठीक आहे. आता मला काय करायचंय, युजर नेम आणि पासवर्ड अशा दोन फील्ड आहेत माझ्या, ठीक आहे. हे युजर नेम आहे, हे पासवर्ड आहे. सो या दोन युजर नेम आणि पासवर्ड साठी मला काय करायचंय, माझ्या दोन स्टेट क्रिएट करायच्यात. सो मी इथं करतो क्रिएट स्टेट्स, ठीक आहे. पहिले स्टेट असेल म्हणजे कॉन्स्ट, सॉरी, कॉन्स्ट, हे काय असणार माझं युजर नेम, तो युजर नेम, त्यानंतर सेट युजर नेम, ठीक आहे. याला मी सेट करणार यूज स्टेट मधून, ठीक आहे. आणि डिफॉल्ट मी याला करतो एम्प्टी. सेम डुप्लिकेट करतो, याला मी कॉपी पेस्ट. इथं असेल माझं पासवर्ड, ठीक आहे. आणि सेट करणार मी पासवर्ड, ठीक आहे. सो हे झालं माझं बेसिकली सिम्पल. मी काय केलं, माझा इथं स्टेट्स ऍड केल्या. आता मला स्टेट्स काय करायच्यात, इथं रीड करायच्यात. जर मी इथं पासवर्ड घेतला, ठीक आहे, युजर नेम घेतला, तर युजर नेम मला काय करायचंय, या ठिकाणी व्हॅल्यू मध्ये युजर नेम रीड करायचं आहे, ठीक आहे. इथं युजर नेम टाकला आणि सेकंड मध्ये पासवर्ड इथं टाकून देऊ पासवर्ड, ठीक आहे. आता मला काय करायचं, जर मी टाईप करायला सुरुवात केली, जसं मी टाईप करेल तसं माझं काय झालं पाहिजे, त्या ठिकाणी टाईप झालं पाहिजे. सो मी इथं सेव्ह करतो, परत एकदा UI ला जाऊ आपण, या ठिकाणी व्हॅलिडेट करू. जर इथं टाईप करतोय तर टाईप होत नाहीये, पासवर्ड मध्ये पण नाही होत आहे, ठीक आहे. सो यासाठी आपण काय करतो, ऑन चेंज ही इव्हेंट काय करतो, आपल्या इनपुट रॅपरची ऍड करतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, आपला जो इव्हेंट कॉल झालाय त्यातून आपली व्हॅल्यू रीड करतो. सो ती कशी करतो आपण, तिथं काय करू मी, पासवर्ड मध्ये ऑन क्लिक, सॉरी ऑन चेंज, ठीक आहे. ऑन चेंज मध्ये आपण काय करतो, आपलं इव्हेंट रीड करतो. सो इव्हेंट रीड करताना आपण काय करतो, कॉल बॅक फंक्शन मध्ये ई, ठीक आहे, किंवा इव्हेंट जे पण आपण नाव द्यायचे, ठीक आहे, इव्हेंट नाव देतो मी इथं इव्हेंट. त्यानंतर आपली ही जी इव्हेंट आहे ती आपण काय करतो, रीड करतो, ठीक आहे. आपण इथं व्हेरिएबल क्रिएट करून त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो, अदरवाईज डायरेक्ट आपल्याला रीड करायचं तर रीड करू शकतो. सो मला काय करायचंय, सेट पासवर्ड करायचंय, ठीक आहे. आता पासवर्ड सेट कसा करणार मी, इव्हेंट डॉट टार्गेट, ठीक आहे, डॉट माझी व्हॅल्यू, हो सॉरी व्हॅल्यू, ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय करतो, आपली व्हॅल्यू या ठिकाणी रीड करू शकतो. सेम मला काय करायचंय, युजर नेम मध्ये करायचंय. सो इथं करतो मी ऑन चेंज, त्यानंतर माझा कॉल बॅक फंक्शन आणि इथं मला काय करायचंय, इव्हेंट, ठीक आहे. त्यानंतर ह्या इव्हेंटला काय करायचंय, आपल्याला सेट करायचं, सेट युजर नेम, इथे येईल माझा इव्हेंट डॉट टार्गेट डॉट व्हॅल्यू, ठीक आहे. आता जी आपण इव्हेंट फायर करतो ती आपल्याला इव्हेंट मध्ये भेटते आणि टार्गेटच्या आतून काय होतं, आपल्या व्हॅल्यूज भेटतात, ठीक आहे. सो आपण त्यातून काय केलं, या ठिकाणी ही इव्हेंट रीड केली. सो याला करतो सेव्ह. आता मी आलो UI ला, ठीक आहे. सो UI ला मी इथं काय करतोय, टाईप करतोय. आता आता मला काय होतंय, मला जे टाईप करतोय ते या ठिकाणी टाईप होतंय, ठीक आहे. आता हे झालं बेसिकली सिम्पल फॉर्म.